नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण 10वी गणित भाग 1चं पहिलं प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरण सगळं बघितलंय. त्यातले सगळे सराव संच आपण कंप्लीट केलेले आहेत. त्याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. आता या भागात मित्रांनो आपण त्याच पहिल्या प्रकरणाची थोडक्यात उजळणी करणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो बघा, सराव संच 1.1 मध्ये काय सांगितलं आपल्याला, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. आपल्याला हे एक सामायिक समीकरणे सोडवायला सांगितलेत. अशा पद्धतीने आपल्याला ही दोन समीकरणं दिलेत आणि ते आपल्याला एक सामायिक समीकरणे सोडवायचेत. आता आपण पहिल्या सराव संच 1.1 मध्ये काय करतो तर चलाचा लोप पद्धतीने सोडवतो. चलाचा लोप पद्धत काय असते 9वीत पण बघितलेली आहे आणि तीच पद्धत आपण इथं वापरतो. पहिल्या सराव संच 1.1 मध्ये आपल्याला काय सांगितलंय, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा आणि दोन समीकरणं दिलेत, बरोबर. मग आपली पहिली स्टेप काय असते, आपण बघितलं असेल, तुम्हाला आठवत असेल की पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करतो, या दोन्ही समीकरणांना 1 आणि 2 मानून घेतो. म्हणजे काय, ह्या समीकरणाला 1 मानलं आणि ह्या समीकरणाला आपण काय केलं, 2 मानलं. ही झाली आपली पहिली स्टेप. पहिली स्टेप झाल्यानंतर आपण काय करतो तर बघा, त्यानंतर आपण काय करतो की ह्यांचे सहगुणक सारखे आहेत का बघतो. म्हणजे काय, इथं इथं एक्सचा 1 आहे, इथं 3 आहे. काहीच नसतो म्हणजे 1 असतो. 1 आहे आणि इथं 3 आहे, बरोबर. म्हणजे सारखा आहे का नाही. इथं पण 7 आहे आणि वजा 2 आहे, म्हणजे सारखा आहे का नाही. तर दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करतो, जर सहगुणक सारखा असेल तर पुढच्या स्टेपला जातो, पण सहगुणक सारखा नसेल तर आपण काय करतो की सहगुणक सारखा करून घेतो. तर सहगुणक सारखा करताना आपण मोस्टली कशाचा करतो, ज्याचा 1 आहे, जिथं 1 आहे त्याचा सहगुणक सारखा करायला बघतो. म्हणजे आपण एक्सचा सहगुणक सारखा करणार आहे. आता एक्सचा सहगुणक सारखा करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की ह्या समीकरणाला किती करायचं आहे, एक्सचा सहगुणक 3 करायचा. म्हणजे ह्या समीकरणाला काय करायला लागेल, 3 ने गुणावं लागेल, बरोबर. 3 ने गुण, आपण काय म्हटलं, समीकरण 1ला 3 ने गुणू. 3 नेच का, इथं 3 होता तो आपल्याला इथं पण 3 करायचं, म्हणून 3 ने गुणायचं, बरोबर. समीकरण 1ला 3 ने गुणू. मग काय केलं आपण, 3 गुणिले x, 3 गुणिले 7y बरोबर 3 गुणिले 10. पूर्ण समीकरणाला गुणलं. 3 ने गुणायचं म्हणजे पूर्ण समीकरणाला गुणायचं, बरोबर. त्यानंतर 3 गुणिले x काय आलं, 3x अधिक 3 गुणिले 7y म्हणजे 7 त्रिक किती 21y बरोबर 3 गुणिले 10 किती आलं 30. हे झालं आपलं समीकरण नंबर 3. अशा पद्धतीने मित्रांनो आपण इथपर्यंत सोडवलं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला इथं सहगुणक सारखा भेटला, बरोबर. दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणात सहगुणक सारखा भेटला. सहगुणक सारखा भेटल्यानंतर आपण काय करतो, ह्या दोन समीकरणांची एक तर बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो. बेरीज कधी करतो, ज्यावेळेस ज्याचा सहगुणक सारखा केलाय त्याचे चिन्ह जर वेगळे असतील तर आपण काय करतो, बेरीज. आणि इथं चिन्ह काय आहे, इथं पण अधिक आहे, इथं पण अधिक आहे. चिन्ह काय सारखे, चिन्ह सारखे असतात त्यावेळेस काय करतो, वजाबाकी. चिन्ह जर वेगळे असेल तर काय करतो आपण, बेरीज. आणि चिन्ह सारखे असतील तर काय करतो आपण, वजाबाकी, बरोबर. इथं चिन्ह सारखे आहेत, मग आपण काय म्हटलं, समीकरण 3 वजा 2 करू. चिन्ह ह्याची 3x अधिक आहे, ह्याचं पण अधिकच आहे. चिन्ह सारखे होते त्यामुळे आपण काय केली, बेरीज. चिन्ह वेगळे असते आपण काय केली असती, वजाबाकी. हे लक्षात ठेवा, बरोबर. काय म्हटलं आपण, समीकरण 3 वजा 2 करू. मग तिसरं समीकरण काय होतं, 3x अधिक 21y बरोबर 30. दुसरं समीकरण काय होतं, 3x वजा 2y बरोबर 7. ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस काय होतं, खालची चिन्ह बदलतात. ज्या अधिकचं वजा होतं, वजाचा अधिक होतं आणि अधिकचा वजा होतं, बरोबर. 30 वजा 7 बरोबर किती, 23. 21 आणि अधिक 2 म्हणजे किती, 23y. आणि 3x ला 3x काय झालं, कॅन्सल झालं, बरोबर. म्हणजे आपल्याला काय भेटलं, 23y बरोबर 23. तेच इथं लिहून घेतलं आपण. मग काय केलं आपण, 23 ला पलीकडे वाटवलं. 23 तर y ला गुणिले होते, तिकडे गेल्यावर काय झाले, भागिले. y बरोबर 23 भागिले 23. कितीचा भाग लागणार आहे, 1 चा इथं भाग लागला. म्हणजे y बरोबर किती भेटलं आपल्याला, 1 भेटलं. 23 23 y बरोबर 1 भेटलं, बरोबर. आता आपल्याला y ची किंमत भेटली, बरोबर. y ची किंमत भेटल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता x ची किंमत काढायची, तुम्हाला माहिती आहे, बरोबर. मग आपण काय केलं, y बरोबर 1 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये टाकू. 1 मध्ये टाका, 2 मध्ये टाका, 3 मध्ये टाका, कशात पण टाकली तरी चालेल, तुम्हाला जे सोपं होईल त्यात टाका. आपण काय केलं, 1 मध्ये टाकली. पहिलं समीकरण काय होतं, x अधिक 7y बरोबर 10. x अधिक 7 y ची किंमत किती होती, 1 होती, 1 भेटलेली पण ती टाकली, बरोबर 10. मग काय आलं, x अधिक 7 1 किती 7 बरोबर 10. मग आता आपण काय केलं, 7 ला पलीकडे पाठवलं. x बरोबर काय, 10 वजा 7, इकडे अधिक होतं तिकडे गेल्यावर वजा झालं. x बरोबर 10 तून 7 गेलं किती 3. ही आपल्याला x ची पण किंमत भेटली. आपण काय म्हणणार, दिलेल्या समीकरणाची उकल x, y बरोबर 3,1. x च्या आधी लिहितो, 1 आहे. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला गणित सोडवायच्यात ह्या सराव संचामध्ये. 1.1 मध्ये आपल्याला अशी गणित दिल्यात, आपण ही चलाच्या लोप पद्धतीने सोडवतो. आता मित्रांनो,
हे जर गणित समजलं असेल तर काही गणित आपल्याला कसे देतात. समजा जर तुम्ही 7वं गणित बघितलं, 7व्या गणितात काय सांगितलंय की 99x अधिक 101y बरोबर 499. आणि दुसरं काय 101x अधिक 99y बरोबर 501. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला कितवं गणित सांगितलंय तर 7वं गणित सांगितलंय. ज्यावेळेस अशा पद्धतीचे गणित येतील की जिथं इथला एक्सचा सगुणक इथं वायचा असेल आणि इथला वायचा सगुणक इथं एक्सचा असेल, म्हणजे इथं 99 एक्सचा आहे तिथं वायचा असेल, 101 वायचा आहे तर इथं एक्सचा असेल, अशा पद्धतीने ज्यावेळेस गणित येतात तर त्यावेळेस काय करायचं, एकदा ह्या समीकरणांची काय करायची बेरीज करायची आणि एकदा काय करायची वजाबाकी आणि सॉल्व्ह करायचं. आपल्या सराव संच 1.1च्या पूर्ण व्हिडिओमध्ये ते आपण व्यवस्थितपणे शिकवलंय, तिथे तुम्ही बघू शकता. बरोबर. तर हे होतं मित्रांनो सराव संच 1.1. त्यामध्ये असं चला पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. अशी गणित आलेली तर एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करायची होती. तर तुम्हाला हे पूर्ण बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती त्याचा पूर्ण व्हिडिओ पण आहे सराव संच 1.1चा. ही आहे उजळणी. तर हा होता मित्रांनो सराव संच 1.1. तर मित्रांनो त्यानंतर सराव संच 1.2 मध्ये काय सांगितलं बघा. सराव संच 1.2 मध्ये काय सांगितलंय, खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. आपल्याला आलेखाने ही समीकरणे सोडवायची. पहिल्या ह्याच्यात चला पद्धतीने सोडवली, दुसऱ्या ह्याच्यात आलेखाने सोडवायचे. आपल्याला दोन समीकरणे दिलेत, x अधिक y बरोबर 6, x वजा y बरोबर 4. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला समीकरणं दिलेली आहेत. तर आपण काय करणार मग, आता आपण इथं काय करणार, x अधिक y बरोबर 6 ह्याच्यासाठी आधी आपण एक सारणी तयार करणार आणि x वजा y बरोबर 4 ह्यासाठी एक सारणी तयार करणार. बरोबर. सारणी तयार करणार म्हणजे काय, तर आपण काय करणार, x आणि y ची किमती काढणार, इथं पण x आणि y च्या किमती काढणार आणि त्यानंतर काय करणार मित्रांनो, आपण ते जे निर्देशक येतील त्यावरून आपण काय करतो, आलेख काढतो. बघा मग आपण काय करतो, इथं x ची किमती काय करतो आपण मनाने घेतो, म्हणजे काय 1 2 3. इथं पण काय 1 2 आणि 3. तुम्ही काय पण किमती घेऊ शकता मित्रांनो मनाने, तुमच्यावर डिपेंड असतं. तुम्हाला कुठल्या किमती घ्यायच्यात एक्सच्या तर तुमच्यावर डिपेंड असतं. आपण इथे 1 2 3 1 2 3 घेतला. त्यानंतर आता एक्सच्या किमती भेटल्यानंतर आपण काय करतो की ह्या किमती या समीकरणामध्ये टाकून y ची किमती काढतो. म्हणजे काय बघा, x बरोबर 1 असताना, x बरोबर 1 असताना आपलं समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 6. x अधिक y बरोबर 6. मग x ची किंमत टाकू, 1 अधिक y बरोबर 6. बरोबर. 1 ला पलीकडे पाठवू, मग काय होईल, y बरोबर 6 वजा 1. इकडे अधिक होत, तिकडे गेल्यावर वजा. y बरोबर काय येणार आहे मग 5. तो आपण इथं 5 लिहून घ्यायचा. इथं काय येणार आहे 1 आणि 5. बरोबर. 1 आणि काय आलं आपलं 5 आलं. बरोबर. त्यानंतर x बरोबर काय असताना तर 2 असताना, x बरोबर 2 असताना काय आहे आपलं समीकरण, x अधिक y बरोबर काय आहे 6. x ची किंमत किती आहे 2 अधिक y बरोबर 6. 2 ला पलीकडे पाठवा, y बरोबर 6 वजा 2. y बरोबर किती येणार आहे 4. इथे किती आलं 4. म्हणजे किती आलं 2 आणि 4. त्यानंतर x बरोबर 3 असताना x अधिक y बरोबर काय आहे आपलं समीकरण 6. x ची किंमत आहे 3 अधिक y बरोबर 6. मग बघा आता आपण 3 ला पलीकडे पाठवू, y बरोबर 6 वजा 3. y बरोबर 3. इथे किती आलं 3. म्हणजे काय निर्देशक झाले 3. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पहिल्या समीकरणासाठी सारणी तयार केली. बरोबर. तशीच काय करायचं आता या समीकरणासाठी पण सारणी तयार करायची. इथं काय करू आपण, x बरोबर किती आपलं 1. आपलं समीकरण काय आहे, x वजा y बरोबर 4. x वजा y बरोबर काय आपलं 4 आहे. बरोबर. त्यानंतर आता आपण x ची किंमत टाकू, 1 वजा y बरोबर 4. मग आता 1 ला पलीकडे पाठवू, इकडे काय राहील वजा y बरोबर 4 वजा 1. 1 इकडे अधिक होतं, तिकडे गेल्यावर वजा झाला. वजा y बरोबर 4 मधून 1 गेला किती 3. बरोबर. मग आता आपल्याला वजा y ची किंमत 3 भेटली, पण आपल्याला कशाची किंमत काढायची, y ची. y बरोबर काय येणार आहे वजा 3. त्यावेळेस इकडचं चिन्ह बदलतो, त्यावेळेस इकडचं पण इकडे अधिक होतं ते वजा झालं, वजा होतं ते अधिक झालं. हे काय भेटलं आपल्याला वजा 3. 1 वजा 3. बरोबर. हे आपल्याला पहिल्या x ची किंमत 1 असताना y ची भेटली. त्यानंतर x ची किंमत काय असताना 2 असताना x वजा y बरोबर 4. x वजा y बरोबर 4. x ची किंमत किती आहे 2. 2 वजा y बरोबर 4. मग 2 ला पलीकडे पाठवू, इकडे काय येईल वजा y बरोबर 4 वजा 2. वजा y बरोबर 4 मध्ये 2 गेले किती 2. बरोबर. आता आपल्याला कशाची काढायची, y ची काढायची. मग y किती येणार आहे वजा 2. त्यावेळेस इकडचं चिन्ह बदलतं, त्यावेळेस इकडचं पण चिन्ह बदलतं. किती आलं वजा 2. हे काय भेटलं आपल्याला 2 आणि वजा 2. त्यानंतर मित्रांनो
एक्स बरोबर काय आहे 3. एक्स बरोबर 3 असताना एक्स वजा वाय बरोबर 4 हे आपलं समीकरण आहे. एक्स ची किंमत किती आहे 3 वजा वाय बरोबर 4. मग आता 3 ला पलीकडे वाटू वजा वाय बरोबर 4 वजा 3 वजा वाय बरोबर 1 आणि वाय बरोबर किती येणार आहे वजा 1. वायचं चिन्ह बदललं एक्सचं चिन्ह बदललं. तर चिन्ह का बदलतोय आपल्याला फक्त वायची किंमत काढायची, आपल्याला वजा वायची नाही काढायची म्हणून आपण इकडे चिन्ह बदललं, इकडचं पण चिन्ह बदललं. हे किती आलं वजा 1. जे सहगुणक काय आले हे निर्देशक काय आले 3 आणि वजा 1. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला दोन समीकरणं दिली असतात, पण एक्सच्या किमती मानाने घ्यायच्या आणि समीकरणात एक्सच्या किमती टाकून वायच्या किमती काढायच्या आणि अशा पद्धतीने आपण एक्स आणि वायचे निर्देशक काढायचे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायला लागतं आलेख काढायला लागतो. तुम्हाला स्क्रीनवरती आलेख दिसत असेल. आलेखामध्ये आपण काय काय करतो की आलेखामध्ये आपण एक्स आणि वाय अक्ष काढतो. पहिल्यांदा एक्स आणि वाय अक्ष काढून त्याच्यावरती आपण निर्देशक लिहून घेतो. एक्सचे निर्देशक लिहून घेतो व वायचे निर्देशक लिहून घेतो आणि त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करतो की समीकरण 1 मध्ये एकचे निर्देशक आपण काढून घेतो, त्यातून सरळ रेष काढतो. त्यानंतर समीकरण 2 चे निर्देशक देऊन त्यातून सरळ रेष काढतो आणि ते निर्देशक जिथे एकमेकांना छेदतात तिथं काय करतो आपण ते छेदनबिंदू म्हणतो. तीच काय असते आपल्या समीकरणाची उकल असते. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सराव संच 1.2 मधली गणित सोडवतो. आपल्याला काय सांगितलं होतं की आलेखाने सोडवा. आलेखासाठी आपल्याला 2 समीकरणं दिली होती. आपण पहिल्यासाठी सारणी तयार करून घेतली, दुसऱ्यासाठी सारणी तयार करून घेतली. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आलेखाची गणित सॉल्व्ह केली. तर हा होता मित्रांनो सराव संच 1.2. त्यानंतर मित्रांनो सराव संच 1.3 मध्ये काय सांगितलं बघा. सराव संच 1.3 मध्ये काय सांगितलंय खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. क्रेमरची पद्धत किंवा निश्चयक पद्धत दोन्ही सेमच असतात. बघा यामध्ये आपल्याला 2 समीकरणं दिलेत ते आपल्याला सोडवायचे. त्यासाठी आपण काय करतो सुरुवातीला तर पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं 2 समीकरणांना 1 आणि 2 मानून घ्यायचं. म्हणजे 3x वजा 4y बरोबर 10. त्याला काय मानलं आपण 1 मानलं. दुसरं काय आहे 4x अधिक 3y बरोबर 5. त्याला काय मानलं आपण 2 मानलं. बरोबर. त्यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला या 2 समीकरणांपासून आता आपल्याला काय करायचंय A1 B1 आणि C1 A2 B2 C2 काढायचंय. म्हणजे काय A1 बरोबर काय असणार आहे A1 हा A2 आणि हा A1 हा B1 आणि हा C1 असणार आहे. हा A2 हा B2 आणि हा C2 असणार आहे. म्हणजे काय A1 बरोबर 3 B1 बरोबर वजा 4 चिन्हांचं गट घ्यायचं मित्रांनो आणि C1 बरोबर 10. A2 बरोबर इथे किती येणार आहे 4 B2 बरोबर 3 आणि C2 बरोबर काय येणार आहे मित्रांनो 5. बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण A1 B1 C1 A2 B2 C2 घेतलं. त्यासाठी A1 B1 C1 A2 B2 C2 हे लिहून घेतलं. त्यानंतर हे काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय तर डी ची किंमत काढायची. डी म्हणजे डिटर्मिनंट. निश्चयकालाच इंग्लिशमध्ये डिटर्मिनंट म्हणतात. आपल्याला काय करायचं सुरुवातीला डी ची किंमत काढायची. बरोबर. तर डी ची किंमत काढण्यासाठी सूत्र काय असतं आपलं की असतो A1 A2 आणि B1 B2. बरोबर. आता आपण A1 B1 C1 A2 B2 C2 का लिहून घेतलं तुम्हाला समजलं असेल तर आपल्याला त्या किमती इथं टाकायच्या म्हणून आधी आपण सेपरेटली लिहून घेतलं. बरोबर. त्यानंतर आता बघा मग मी किमती टाकतो. काय आहेत किमती A1 किती आहे 3 A2 किती आहे 4 B1 किती आहे वजा 4 आणि 3. अशा पद्धतीने लिहून घेतल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली तिथं किमती टाकता येतात. बरोबर. त्यानंतर आता किमती टाकल्यानंतर काय करायचं की आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करताना काय करायचं तिरका गुणाकार करायचा. हे 3 गुणिले 3 आणि ह्याचा तिरका गुणाकार करायचा आणि त्यांची वजाबाकी करायची. असा तिरका आणि असा तिरका त्यांची वजाबाकी म्हणजे काय तर 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4. 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4. बरोबर. आणि ही वजाबाकी करायची ते चिन्ह. तर 3 त्रिक किती येणार आहेत मग 9 वजा 4 चौक किती येणार आहेत वजा 16. धन आणि ऋणाचा गुणाकार काय होतो 16. बरोबर. मग काय आला वजा 4 चौक वजा 16. हे वजा इथलं 3 त्रिक 9. बरोबर. 9 वजा वजाचं काय होणार आहे अधिक. वजा वजाचं काय होणार आहे अधिक होतं. इथं गुणाकार कंस असतो त्यामुळे तेव्हा गुणाकार असतो. वजा वजाचं काय झालं अधिक. 9 अधिक 16 म्हणजे किती येणार आहे 25. म्हणजे डी किती भेटला आपल्याला 25 भेटला. कशा पद्धतीने काढलं समजलं. किमती लिहिल्या त्याचा तिरका गुणाकार केला आणि त्याची वजाबाकी केली. त्यानंतर आपल्याला डी भेटला 25. डी भेटल्यानंतर आपण काय करतो
तर आपण काय करतो dx. तर एक्स काय इथं एक्स वाय म्हणून dx, ए बी असतं तर डी ए घेतला असता आपण, बरोबर. मग dx साठी काय करायचं मित्रांनो, तर फक्त इथं A1 A2 च्या जागेवर C1 C2 घ्यायचं, C1 C2 आणि B1 B2 इथं होतं ते आहे तसंच लिहायचं, बरोबर. मग आता C1 C2 काय आहे मग 10 आणि 5, B1 B2 काय आहे -4 आणि 3, बरोबर. मग बघा आता परत सेम करायचं, तिरका गुणाकार करायचा म्हणजे काय 10 गुणिले 3 यांचा वजा 4 गुणिले 5, हे वजाबाकी करायचे म्हणून हे -4 हितले, बरं. 10 गुणिले 3 म्हणजे किती 10 30 वजा 4 पंच किती तर 20, उत्तराला वजा चिन्ह कारण वजा अधिकचा गुणाकार वजा होतो, बरोबर 30 वजा वजाचं काय होणार आहे अधिक, कंस असतो म्हणजे गुणाकार असतो, वजा वजा गुणाकार अधिक होतो, 20 म्हणजे किती आलं रे 50, म्हणजे काय आला आपला dx काय आला 50 आला मित्रांनो, बरोबर. डी काढला, dx काढला, आता काय करायचं आपल्याला dy काढायचं, बरोबर. dy साठी सूत्र काय असतं बघा, आता पहिलं A1 A2 होतं ते आहे तसेच जागेवर आणायचं आणि आता B1 B2 च्या जागेवर C1 C2 घ्यायचं, C1 आणि C2 घ्यायचं, बरोबर. पहिल्या ज्यात आपण A1 A2 B1 B2 घेतलं, तर दुसऱ्या ज्यात आपण काय केलं A1 A2 च्या जागेवर C1 C2 घेतलं, तिसऱ्या ज्यात काय करायचं A1 A2 आहे तसंच लिहायचं पण B1 B2 च्या जागेवर C1 C2 घ्यायचं, बरोबर. आपण किमती टाकू, A1 A2 ची किंमत काय आहे 3 आणि 4, बरोबर. आणि C1 C2 ची किंमत काय आहे 10 आणि 5, बरोबर. सेम प्रोसिजर करायची, काय करायचं तिरका गुणाकार करायचा, 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, बरोबर. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, 3 5 किती 15 वजा 10 गुणिले 4 म्हणजे किती 40. आता काय आलं 15 वजा 40, 15 वजा 40, 15 वजा 40 म्हणजे किती येणार आहे, तर बघा ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे 40 मधून 15 गेले किती राहिले 25 आणि उत्तराला मोठ्या संख्येतून जायचं म्हणजे किती -25, म्हणजे आपला dy काय आला -25 आला, बरोबर. त्यानंतर dy आला आपला -25, त्यानंतर आता आपल्याला d भेटला, dx भेटला आणि dy भेटला, बरोबर. त्यानंतर मग काय करायचं की आपल्याला काय करायचं x आणि y ची किंमत काढायची. x चं सूत्र काय असतं dx अपॉन d आणि y चं सूत्र असतं dy अपॉन d, बरोबर. dx काय आहे मग आपला, तर dx आहे आपला 50 भागिले d किती आहे आपला तर 25, d किती आहे 25, मग किती येणार आहे 25 1 25 25 50 म्हणजे किती आलं हे 2 आलं, आणि dy किती होता आपला -25 भागिले d किती होता 25, 1 चा भाग लागणार आहे आणि ऋण आणि धनचा भागाकार असतो ऋण -1 आला, बरोबर. म्हणजे x आणि y ची किमती आपल्याला भेटल्या 2 आणि -1. आपण खाली काय म्हणणार, म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल 2, -1 आहे, असं म्हणा, एवढं म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे, 2 समीकरण दिले असेल तिथून A1 B1 C1 A2 B2 C2 काढायचं आहे, नंतर d चं सूत्र वापरायचं, dx चं वापरायचं आणि dy चं काढायचं, dy चं सूत्र वापरून dx आणि dy काढायचं, बरोबर. त्यानंतर x आणि y ची किमती काढायच्या, x चं सूत्र असतं dx अपॉन d आणि y चं असतं dy अपॉन d. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. त्या पूर्ण प्रकरणात आपल्याला x आणि y च्याच किमती काढायच्या वेगवेगळ्या पद्धतीने. पहिल्या ह्याच्यात आपण चलाचं लोप पद्धतीने काढलं, दुसऱ्या ह्याच्यात आपण आलेख पद्धतीने काढलं, तिसऱ्या ह्याच्यात आपण क्रेमरच्या पद्धतीने काढलं, बरोबर. हा आहे मित्रांनो सराव संच 1.3. त्यानंतर मित्रांनो सराव संच 1.4 मध्ये काय सांगितलं बघा आपल्याला की खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. आपल्याला फक्त सांगितलं की एक सामायिक समीकरणे सोडवा आणि आपल्याला अशी समीकरणे दिलेत 2/x + 3/y = 15, 8/x + 5/y = 77. अशा पद्धतीचे समीकरण दिलेले आहेत. ही बघा समीकरण सरळ नाही आहेत, म्हणजे सामान्य रूपात नाही आहेत. जर सरळ असतील तर आपण डायरेक्टली चलाचं लोप पद्धतीने सोडवली असती, पण ही आपली सामान्य रूपात म्हणजे कसं तर ax + by = c या स्वरूपात आहेत का नाहीयेत. त्यासाठी आपल्याला त्यांना आधी काय करायला लागेल कन्वर्ट करायला लागतील, बरोबर. आणि त्यानंतर आपण सॉल्व्ह करू शकतो, बरोबर. अशा पद्धतीने दिलेत आपल्याला, म्हणजे 2 चालते समीकरण नाही आहेत असं बघायला गेलं तर
त्याला आधी आपल्याला 2 चारातील रेषीय समीकरण बनवायला लागतील आणि त्यानंतर आपण सॉल्व्ह करू शकतो. मग आपण काय केलं, पहिल्या स्टेपला या 2 समीकरणांना 1 आणि 2 मानून घेतलं. बरोबर, 1 आणि 2 मानलं. त्यानंतर काय म्हटलं आपण, 1/x म्हणजे इथं जे कॉमन आहे 1/x, इथं पण 1/x बरोबर, बरोबर m आणि 1/y बरोबर n मानलं. इथं पण 1/y 1/y ते सारखं आहे, त्यासाठी m आणि n मानलं. मग काय होईल बघा, 2 गुणिले 1/x, हे 1/x सेपरेटलं, वजा 3 गुणिले 1/y, 1/y बरोबर 15 बरोबर. मग आता 1/x साठी काय मानलं आपण, m बरोबर. 2 गुणिले 1/x म्हणजे किती, काय साठी काय मानलं, m, 2m वजा 3n, 1/y साठी n मानले बरोबर 15. हे झालं आपलं समीकरण तिसरं बरोबर. तसंच ह्या समीकरणासाठी 8 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 77. 8 1/x साठी काय मानलं, m अधिक 5 1/y साठी काय मानलं, n बरोबर 77. आपल्याला तिसरं आणि चौथं समीकरण भेटलं. ह्यात आपल्याला 2 चारातील रेषीय समीकरणाच्या स्वरूपात भेटलं आपल्याला बरोबर. असं भेटल्यानंतर आपण ह्याला सॉल्व्ह करतो, तुम्हाला माहिती आहे बरोबर. ते सॉल्व्ह करण्यासाठी आता आपल्याला पहिल्यांदा काय बघायचंय की त्याचे सहगुणक सारखे आहेत का. इथं काय 2 आहे, इथं 8 आहे, 3 आहे, इथं 5 आहे, सारखं आहे का नाही. आधी आपल्याला सारखं करायचं. सारखं करण्यासाठी आपण काय केलं, समीकरण 3 ला 4 ने गुणलं. 3 समीकरण आहे तिसरं, त्याला 4 ने गुणलं म्हणजे काय होईल, 4 2 इथे किती होईल, 8, इथं पण 8 आहे. 8 करण्यासाठी आपल्याला काय करायला लागलं, 4 ने गुणायला लागलं, म्हणून आपण 4 ने गुणलं. मग काय केलं आपण, 4 ने गुणल्यावर काय आलं बघा, हे समीकरण तिसरं आहे. 4 गुणिले 2m वजा 4 गुणिले 3n बरोबर 4 गुणिले 15, 4 2 किती 8m वजा 4 त्रिक 12n बरोबर 7 बरोबर. आपल्याला हे 5वं समीकरण भेटलं. त्यानंतर आता सहगुणक सारखा झाला, इथं बघा 4थं आणि 5वं बघू शकता, इथं 5वं आहे 4थं आहे, सहगुणक सारखा झाला. त्यानंतर सहगुणक सारखा झाल्यानंतर आपण काय करतो, एकतर बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो. बेरीज कधी करतो, चिन्ह वेगळे असतील तर. पण इथं चिन्ह काय सारखे, 8चं इथं चिन्ह अधिक आहे, इथं पण 8चा अधिक आहे. चिन्ह सारखे असतील त्यावेळेस आपण करतो वजाबाकी. चिन्ह सारखी असली की वजाबाकी, चिन्ह वेगळी असली की बेरीज. चिन्ह सारखे असल्यामुळे आपण काय म्हटलं, समीकरण 4 वजा 5 करू. 4 वजा 5 चौथं समीकरण लिहिलं, 4m अधिक 5n बरोबर 77, 8m वजा हे 5वं समीकरण 8m वजा 12n बरोबर 60. ह्यांची वजाबाकी करतोय म्हणून खालची चिन्ह काय होतात, चेंज होतात. म्हणजे अधिकचं वजा झालं, वजाचं अधिक झालं, इथं पण अधिकचं वजा झालं. 77 वजा 60 म्हणजे 17, 5 आणि 12, 12 आणि 5 किती 17n, हे 8 ला 8 कॅन्सल झाले. मग काय भेटलं, 17n बरोबर 17 बरोबर, 17n बरोबर 17. n बरोबर आता ह्या 17ला पलीकडे पाठवलं म्हणजे 17 भागिले 17, मग n बरोबर 1चा भाग लागला. तर 1चा भाग लागला, मग n बरोबर किती आलं आपल्याला, 1 भेटलं बरोबर. n बरोबर आपल्याला 1 भेटलं. ओके. त्यानंतर बघा, n भेटल्यानंतर आपल्याला काय करायचं, m ची किंमत काढायची, म्हणून आपण काय केलं, n बरोबर 1 ही किंमत समीकरण 4 मध्ये टाकली. 4 मध्ये टाका, 5 मध्ये टाका, 3 मध्ये टाका, हे तिन्ही समीकरणांपैकी कशात पण टाकू शकता, पण आपण काय केलं, 4 मध्ये टाकले. चौथं समीकरण काय होतं आपलं, 8m अधिक 5n बरोबर 77, 8m अधिक 5 आणि कंसात 1, n ची किंमत किती आहे, 1 भेटली आपल्याला, ती टाकली. 5 गुणिले 1 बरोबर 77, 8m अधिक 5 1 5 बरोबर 77. मग 8m 5ला पलीकडे पाठवलं, 5 इकडे अधिक होतं, तिकडे गेल्यावर वजा झालं, म्हणजे 77 वजा 5. 8m बरोबर 77 वजा 5 किती होतात, 72. m ला 8 ला पलीकडे पाठवलं, m बरोबर 72 भागिले 8, m बरोबर किती आलं, 9, 8 × 8 आणि 8 9 72 म्हणून 9 आलं. ओके. m ची किंमत भेटली, n ची किंमत भेटली. पण इथं थांबायचं नाहीये. जोपर्यंत आपल्याला जे आपल्या मेन समीकरणात जे सहगुणक दिलेत, म्हणजे जे चल दिलेत x आणि y, इथं कुठली पण चल असतील, x y असेल, a b असेल, कुठले पण असतील, ते दिलेत, त्यांची किंमत येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. m आणि n आपण ह्यासाठी म्हणलं होतं, त्याच्या किमती भेटल्यात, पण x आणि y च्या किमती भेटल्यात का, नाही, कारण इथं समीकरणात आपल्याला x आणि y दिलेत, x आणि y ची किमती काढायच्यात. मग आपण काय म्हटलं, परंतु आपण 1/x बरोबर m मानलं होतं आणि 1/y बरोबर n मानलं होतं इथं बरोबर. आपण 1/x बरोबर m ची किंमत किती भेटली, 9, आणि 1/y बरोबर n ची किंमत किती भेटली, 1 बरोबर. त्या किमती टाकून घेतल्या. त्यानंतर आपण काय केलं बघा, हे x ला वरती नेलं, इकडे x इकडे भागिले, तिकडे वरती गेलं गुणिलं, 9 इकडं वरती होतं त्या खाली आलं, म्हणजे 1 9 ला इकडे आणलं, x ला वरती गेलं, 1/9 बरोबर x, आणि इथं पण सेम केलं, 1 ला इकडे आणलं आणि y ला पलीकडे आणलं, 1/1 बरोबर y. हे त्याला काय पूर्ण भाग जात नाही, म्हणून आपण हे असलेलं x बरोबर 1/9 आणि 1 भागिले 1 म्हणजे 1 येतं, म्हणून x आलं 1/9, y आलं 1. म्हणून दिलेलं समीकरणाचे उकल 1/9 आणि 1 आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सोडवायचंय. डायरेक्टली आपल्याला हे दिलेलं नाही, आपल्याला आधी यांना कन्वर्ट करायचं आपल्या 2 चारातील रेषीय समीकरणामध्ये, त्यानंतर आपल्या चलाचल पद्धतीने सोडवायचं. अशा पद्धतीने मित्रांनो 1.4 मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे इथं जर तुम्हाला समजत नसेल, आपला 1.4 पूर्ण आपण सोडवलेला आपल्या चॅनलवरती आपला व्हिडिओ आहे, तिथे जाऊन बघा, तिथं अजून तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. हा होता मित्रांनो सराव संच 1.4.
त्यानंतर मित्रांनो सराव संच 1.5 मध्ये म्हणजे शेवटच्या सराव संचात आपल्याला काय सांगितलंय, तर शेवटच्या सराव संचात आपल्याला अशी लेखी गणित दिलेत आणि त्या गणितांपासून आपल्याला समीकरण तयार करायची आणि ती सोडवायची. बघा अशा पद्धतीचे लेखी गणित दिलेत. काय सांगितलंय, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येचे तिप्पट आणि लहान संख्येचे दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधायच्या आपल्याला. बरोबर. आता ह्या अशा प्रकारच्या गणितांमध्ये काय करायचं की जे शोधायचंय त्यासाठी एक्स आणि वाय मानून घ्यायचं. जे काढायचंय, जे इथं शेवट सांगितलं शोधायला, ते त्यासाठी काय करायचं, एक्स आणि वाय मानायचं. म्हणजे काय सांगितलं आपल्याला, इथं दोन संख्या सांगितल्यात, म्हणजे एक मोठी आणि एक लहान. त्यासाठी आपण काय म्हणणार, एक्स आणि वाय. मग आपण काय म्हटलं, समजा मोठी संख्या एक्स मानू आणि लहान संख्या वाय मानू. ते शोधायचं होतं, त्यासाठी आपण काय केलं, एक्स आणि वाय मानून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला दोन समीकरण तयार करायचे, म्हणजे दोन अटींनुसार जायचं. बरोबर. तर पहिली अट काय सांगितलं बघा, आपण काय म्हणलं, पहिल्या अटीनुसार दोन संख्यांमधील फरक 3 असून दोन संख्या आहेत कुठल्या, एक्स आणि वाय, त्यांच्यातला फरक, ज्यावेळेस आपण फरक काढतो त्यावेळेस त्यांची काय करतो, वजाबाकी करतो. बरोबर. त्यावेळेस फरक काढतो त्यावेळेस वजाबाकी करतो. म्हणून काय म्हटलं आपण, एक्स वजा वाय बरोबर 3. दोन संख्यांमधील फरक 3 असून, म्हणजे पहिल्या अटीनुसार एक्स वजा वाय बरोबर 3. कारण फरक किती सांगितलंय, 3. फरक म्हणजे वजाबाकी असते. बरोबर. दोन संख्यांमधील फरक 3 म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 3. हे झालं आपलं पहिले समीकरण. तर दुसऱ्या अटीनुसार काय सांगितलंय, असून मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या काय म्हणली होतं, पण एक्स, त्याची तिप्पट म्हणजे 3x. दुप्पट म्हणजे 2x असतं, तसं तिप्पट 3x. आणि लहान संख्येची दुप्पट. लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y. लहान संख्या y होती, दुप्पट 2y. बरोबर. त्यांची बेरीज किती सांगितली आपल्याला, 19. त्यांची बेरीज किती सांगितली, 19. हे दुसरी अट काय होती, मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या x होती, त्याची तिप्पट 3x. लहान संख्या y होती, त्याची दुप्पट 2y बरोबर 19. हे झालं दुसऱ्या अटीनुसार आपलं दुसरं समीकरण. बरोबर. आपल्याला दोन समीकरणं भेटली, त्यानंतर आपण सॉल्व्ह करू शकतो. काय केलं आपण, इथं बघितलं सहगुणक सारखा आहे का, नाही. इथं सारखा करण्यासाठी आपण काय केलं, इथं 3 होता, तो 3 करण्यासाठी या समीकरणाला आपण 3 ने गुणलं. मग काय म्हटलं, समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने गुणल्यावर आपल्याला हे भेटलं, 3x वजा 3y बरोबर 9. इथं 3 ने गुणले, 3x 3y 3 त्रिक 9. बरोबर. हे झालं समीकरण आपलं तिसरं. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणात आपण बघणार, सहगुणक सारखा झालाय. सहगुणक सारखा झाल्यावर आपण एक तर बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो. चिन्ह सारखे असल्यामुळे आपण काय करणार आहे, वजाबाकी. मग मी काय म्हटलं, समीकरण 2 वजा 3 करू. आता दुसरं समीकरण होतं 3x अधिक 2y बरोबर 19. तिसरं समीकरण होतं 3x वजा 3y बरोबर 9. त्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस खालचे चिन्ह काय होतात, बदलतात. अधिक होतं वजा झालं, वजा होतं अधिक झालं, अधिक होतं वजा झालं. बरोबर. 19 वजा 9 10. 2 आणि 3 5. आणि हे 3x ला 3x कॅन्सल झालं, म्हणजे काय भेटलं, 5y बरोबर 10. मग 5 ला आपण पलीकडे पाठवलं, म्हणजे y बरोबर 10/5. 5 1 5 5 10, म्हणजे y ची किंमत किती आली, 2 आली. ज्यावेळेस y ची किंमत भेटते त्यानंतर आपण काय करतो, की कुठल्या तरी एका समीकरणात टाकतो. 1 2 3 कशात पण टाका, आपण 2 मध्ये टाकली ही किंमत, समीकरण 2 मध्ये टाकू. समीकरण दुसरं काय होतं, 3x अधिक 2y बरोबर 19. 3x अधिक 2 गुणिले y ची किंमत किती आली आपली, 2 आली. 3x अधिक 2 गुणिले 2 बरोबर 19. 3x बरोबर 2 गुणिले 2 किती, 4 बरोबर 19. 4 ला पलीकडे पाठवू. 3x बरोबर 19 वजा 4. 3x बरोबर 19 वजा 4 म्हणजे किती, 15. बरोबर. मग आता 3 ला पलीकडे पाठवलं, मग x बरोबर 3 गुणिले होतं, पलीकडे गेलं भागिले 15/3, म्हणजे 3 1 3 आणि 3 5 15, म्हणजे x ची किंमत किती भेटली आपल्याला, 5 भेटली. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला x आणि y ची किंमत भेटल्या. आपण मोठी संख्या काय मानली होती, x मानली होती. मग मोठी संख्या काय झाली, 5. लहान संख्या काय झाली, 2. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. आपल्याला लेखी गणित दिले असतात, आपल्याला जे काढायचंय हे लक्षात ठेवा, जे काढायचंय त्यासाठी एक्स आणि वाय मानायचं. त्यानंतर ज्या अटी दिल्या सलग सगळं वाचायचं नाही, एक एक लाईन वाचायची. त्या अटींनुसार दोन समीकरण तयार करायची आणि सोडवायची. जे मानलं होतं ते लिहून घ्यायचं. अशा पद्धतीने मित्रांनो हा होता सराव संच 1.5. तर ही होती मित्रांनो आपल्या पहिल्या प्रकरणाची, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाची संपूर्ण उजळणी होती मित्रांनो. आपण थोडक्यात काय काय बघितलं प्रत्येक सराव संचात ते आपण बघितलं. याचे पूर्ण व्हिडिओ जर बघायचे असेल ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहेत. तर डिटेलमध्ये आपण प्रत्येक सराव संचातलं प्रत्येक गणित सोडवलंय. बरोबर. पण ही आपण उजळणी केली की आपण काय काय शिकलो ते. तर तुम्हाला हे यातलं काय समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.